पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया. कोणी तुमच्याकडे संधी मागे लागलेला आहे, तुम्ही त्यांना संधी देत बसायची गरज नाही. हालेलुया 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 हालेलुया. शैतानाला संधी कसे मिळणार, कशा प्रकारे मिळणार म्हणून हालेलुया. त्यानंतरच्या 28 पासूनच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आपण एक वचन आता ऐकूया. हालेलुया. इफिसिकरांस लिहिलेले पत्र 4 अध्याय 27 वचनामध्ये प्रभूने सांगितलं, शैतानाला वाव देऊ नका. संधीसाठी तो थांबलेला आहे, संधी नाही द्यायचं त्याला. हालेलुया. आता 28 पासूनचे वचन वाचा. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये. परत एकदा मी चोरी केली तर शैतानाला संधी मिळाली आहे, मी परत चुकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपर्यंत चोरी केली, बंद करा, देवाने क्षमा केली. आता पुढे चोरी नाही करायची. पुढे तर त्यापेक्षा गरजवंतांना द्यावयास आपल्याजवळ काही असावे, म्हणून जे चांगले ते आपल्या हाताने करून उद्योग करीत राहावे. आता पुढे मात्र हाताने कष्ट करून उद्योग करून मी गरिबांसाठी, फक्त माझ्या घरापुरता मात्र नाही, दुसऱ्यांना पण काहीतरी मिळावं म्हणून मी त्यांच्यासाठी पण कष्ट करायला जाणार. हालेलुया. म्हणजे शैतानाला संधी नाही मिळणार. हालेलुया. पुढे काय म्हणताय बघा. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. हालेलुया. जर मी कुचके भाषण, वाईफट बोलणे जर मी चालू केलं तर शैतानाला संधी मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करून जेव्हा मी घरी जाणार, माझ्या तोंडामधून वाईफट शब्द निघणे बंद करायचे. हालेलुया. कोणतरी एक गोष्ट बोलत होते. एका कंपनीमध्ये सगळ्यात एक सावळे आहे. हालेलुया. कोयता उचल रे असं बोलायचं असेल तर त्याच्या अगोदर एक शिवी देऊन ते करायला सांगतात. हालेलुया. पाईप सोडा म्हणून बोलायचं असेल तर त्याच्या अगोदर एक शिवी देऊन, त्या कंपनीतील सगळे लोक एक शिवी देऊनच सांगणार ते चालू करतात. हालेलुया. त्या कंपनीमध्ये एक चांगला HR पोहोचले. तेव्हा त्यांनी सांगितलं, आता पुढे तुम्ही प्रत्येकाला हाक मारताना नावाने हाक मारायची गरज नाही, शिवी देऊन हाक मारायची गरज नाही, तुम्ही चॅम्पियन म्हणून हाक मारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला एक हाक मारताना चॅम्पियन ते उचल, चॅम्पियन ते ठेव, चॅम्पियन ते चालू कर. हालेलुया. प्रत्येकाच्या नावाचा चॅम्पियन. हालेलुया. तुम्ही त्या चॅम्पियनच्या जागेवर तुम्हाला जे पाहिजे ते लावा. हालेलुया. तरी शैतानाला संधी मिळणार असं काय करतो बसू नका. हालेलुया 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 हालेलुया. वाईट शब्द जर आपल्या मुखातून निघत राहिले तर शैतानाला संधी मिळत राहणार. हालेलुया. तर पाऊल बोलत आहे, तुमच्या शब्दामध्ये दुसरा एक विशेष गुण आता लावायला पाहिजे. सिस्टर पुढे वाचा. पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतानाला संधी द्यायची नाही, तर गरजेपुरता
वाढवणारा शब्द वापरा, दुसऱ्यांना वाढवणारा शब्द वापरा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 30वा वचन, मी आणि तुम्ही कोण आहे म्हणून देवाच्या हृदयामध्ये जसे आहे तसे आपल्याला समजावून देणारा वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण खात्रीपूर्वक कोणाचा तरी हक्काचा आहे. प्रेज द लॉर्ड. मी ज्याचा हक्काचा आहे त्याला मी आदर द्यायला पाहिजे. हालेलुया. सिस्टर 30वा वचन वाचा. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. हालेलुया. हालेलुया. तुमच्यावर एक शिक्का बसलेला आहे. कशाचा शिक्का? तू पवित्र आत्म्याचा आहे. तू दुष्टात्म्याचा नाही. तू फालतूगिरीचा नाही. हालेलुया. तू आहे ते पवित्र आत्म्याचा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या दिवसांमध्ये लोक मतदान देण्यासाठी जातात. हालेलुया. मतदानाच्या वेळी तिकडे एक शिक्का येतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे थोड्या दिवसासाठी आहे. हालेलुया. बप्तिस्माचा जो शिक्का आहे त्या संबंधामध्ये पवित्र ख्रिस्ती परंपरामध्ये लिहिलेले शब्द आहे. इट लीव्स an indelible mark in you. Praise the Lord. Indelible mark म्हणजे कोण किती पुसलं तरी कधीच न निघणारा एक मार्क. हालेलुया. एक शिक्का. ते आहे पवित्र आत्म्याचा शिक्का. ते शिक्का बसलेले लोक आहे कॅथोलिक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 संत पाऊल आपल्याला आठवण करून देत आहे. बप्तिस्मा घेतलेले या शिक्का मिळालेले जे लोक आहेत ते लोक वायफळ बोललं तर, चोरी केली तर, लबाडगिरी केलं तर, आता 31 पासूनच्या वचनामध्ये आणखी काही गोष्टी बोलत आहे. हालेलुया. असला काहीतरी गोष्टी केलं तर पवित्र आत्मा खिन्न होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये काही लोक सांगतात, अधूनमधून कधीतरी सांगतात, फार बरं वाटत, काय झालं माहिती, बरं वाटत नाही. हालेलुया. सकाळपासून बरं वाटत नाही. हालेलुया. बरे का वाटत नाही? हालेलुया. कारण तुझा आत जो पवित्र आत्मा आहे ते खिन्न आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याला आपण दुःखी बनवलेलं आहे. कसे? पवित्र आत्म्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या मनामध्ये आपण ठेवलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पवित्र आत्म्याला बरे वाटण्यासारखा काही करण्यासारखा तर पुढे लिहिलेलं आहे. सिस्टर 31 आणि 32 पण आपण ऐकूया. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवो. हालेलुया. हालेलुया. सगळ्या वाईट व्यवहार, प्रेज द लॉर्ड, राग, द्वेष, मत्सर, हालेलुया, कोणाच्या तरी निंदा करत असलेले जे काही व्यवहार आहे या सर्व गोष्टी आपण बंद व्हायला पाहिजे. कारण त्याद्वारे पवित्र आत्मा खिन्न होणार. हालेलुया. देवाच्या स्वर्गातील बक्षीस आहे पवित्र आत्मा. हालेलुया. त्या पवित्र आत्म्याला मी कशाला खिन्न करू? हालेलुया. माझा ते पवित्र आत्म्याला मी प्रोत्साहन द्यायला पाहिजे, अभिनंदन द्यायला पाहिजे, उत्साह द्यायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. मी प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करताना या सर्व गोष्टी तिथे घडत राहणार. परम पवित्र संस्काराला
सिस्टर अजून पुढे वाचा. 32वा वचन खूप सुंदर आहे, गरजेचं आहे. आपण दोन्ही हात वर करत सिस्टरांच्या मागे या 32वा वचन बोलूया. तुम्ही एकामेकांबरोबर उपकारी व कणवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. हालेलुया. तुम्ही देखील एकमेकांना क्षमा करा, कारण ख्रिस्त परमेश्वराने क्षमा केली आहे. हालेलुया. छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये क्षमा करणे आपल्याला परवडते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गेल्या आठवड्यामध्ये कोणतरी मला फोन करून सांगितलं, फादर बेनी, शेजारच्या लोकांनी आमच्या भिंतीला लागून, भिंती म्हणजे घराच्या भिंती नाही, कॉम्पाऊंड वॉलला लागून झाड लावलं. आता झाड मोठा व्हायला लागला आणि आता कॉम्पाऊंडचा भिंत थोडा थोडा आता तुटायला लागला. काय करू? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्यांना सांगितलं, तुटेपर्यंत प्रार्थना करता. हालेलुया. आता तुटणार म्हणून आपण तिकडे बघत बसलं तर आपले टेन्शन रोज वाढत जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण कारवाई करायला गेलं तर कदाचित एका वकीलने काम होणार नाही, काही वर्षाने काम पूर्ण होणार नाही. हालेलुया. या दरम्यान काही मारामारी झाले तर त्याचा परिणाम यापेक्षा अधिक मोठा असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून मनापासून क्षमा करा, मनापासून प्रार्थना करत राहा. एक दिवस परमेश्वर त्यांच्या मनामध्ये जे सत्विचार घालायचा ते घालणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर एक परिवर्तन येणार. हालेलुया. हालेलुया. कारण पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. आतापर्यंत आपण पाहत आलेली गोष्ट असे आहे, 3 दिवसाच्या रिट्रीट मध्ये पवित्र आत्म्याने तुमच्यामध्ये एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रोजेक्ट मॅनेजर कोण आहे? पवित्र आत्मा. हालेलुया. पवित्र आत्मा परमेश्वर तुम्हाला खात्रीपूर्वक काही गोष्टी बोलत आहे. काय बोलत आहे? आभाळातून जे पाऊस पडत आहे, जगाच्या इतिहासामध्ये ते कधीही परत गेलेलं नाही. हालेलुया. जे पाऊस पडलेला ते खाली चाललेला आहे. हालेलुया. तशा प्रकारे ज्या परमेश्वराने जे कार्य तुझ्यामध्ये चालू केलेलं आहे ते पवित्र आत्मा पूर्ण करणार. हालेलुया. 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 खात्रीपूर्वक पवित्र आत्मा ते काम पूर्ण करणार. हालेलुया. जेरुसलेम मध्ये, सियोन मध्ये वास करणाऱ्या देवाच्या लेकरांच्या विषयी देवाच्या मनामध्ये हेतू आहे. तुम्ही आता पुढे शोक करायचं नाही, तुम्ही आता पुढे रडत बसायचं नाही. हालेलुया. तर मग तुम्ही काय करायला पाहिजे? हालेलुया. देवाच्या सानिध्यामध्ये, तुमच्या गुरुच्या सानिध्यामध्ये तुम्ही आनंदी होऊन राहा, गुरुच्या डोळ्यात बघत राहा. हालेलुया. 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 प्रियानो, यिर्मया ग्रंथ
31 अध्यायातील 16 वचनामध्ये परत एकदा पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे, तुमचा रडणे बंद करायचा वेळ आलेला आहे. हालेलुया. यिर्मया ग्रंथ 31 अध्यायातील 16 वचन. Book of Jeremiah, chapter 31, verse 16. परमेश्वर असे म्हणतो, तू आपला शब्द रडण्यापासून व आपले डोळे अश्रुतापापासून आवर. हालेलुया. पवित्र आत्मा सांगत आहे, आता तुझा रडणे बंद करायचा वेळ आलेला आहे. तू आयुष्यभर भरपूर रडलेला आहे. हालेलुया. हालेलुया. अनेक गोष्टीविषयी रडलेला आहे, अनेक वर्ष रडलेला आहे. बस करा. हालेलुया. हालेलुया. आपुल्यामध्ये जे दुःखी आहे, निराशामध्ये सापडलेला आहे, हालेलुया, भयानक त्रासातून जाणारे आहे, त्या सगळ्यांना प्रभू सांगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू काय बोलत आहे? आता तुला आवरायचा वेळ आलेला आहे. तुझ्या डोळ्यातून आता अश्रू नको येऊ. रडणे बंद. हालेलुया. 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 पवित्र ग्रंथातील शेवटचा पुस्तक आहे प्रकटीकरणाचा पुस्तक. हालेलुया. या पवित्र शुभ वर्तमानाच्या शेवटच्या पुस्तकामध्ये परत एकदा पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे, आता पुढे तुझे रडणे बंद. हालेलुया. प्रकटीकरणाचा पुस्तक 21 अध्यायातील 4 वचन. प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 21 अध्यायातील 4 वचन. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. हालेलुया. हालेलुया. देवाची इच्छा आहे आपण देवाची लेकरं आनंदी जीवन जगावं. छातीला डोकत बसणे, मारत बसणे, हालेलुया, विलाप करत बसणे, शोक करत बसणे, हे सर्व बंद करायचा वेळ आला. हालेलुया. आपण वचनाद्वारे आपल्या गुरुला भेटलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये 11 अध्यायामध्ये हालेलुया आपण या सुंदर गोष्टी पाहतो. हालेलुया. गुरुला पाहिलेल्या मार्था, हालेलुया, 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 गुरुकडे पळालेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. गुरुचा आणि मार्थाचा आपसात भेट होत आहे आणि 34 वचनामध्ये आपण पाहतो. हालेलुया. 34 वचन. आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, येऊन पहा. पुढे 11-12 वचन. त्या पुढचं वचन 35 वचन. येशू रडला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गुरुला पाहिले तर गुरु स्वतः तुझ्या बरोबर तुझ्या रडण्यामध्ये भागीदार होणार. हालेलुया. लाजरसच्या कबरेत गुरु बरोबर माता रडली, माता बरोबर गुरु रडले. हालेलुया. त्यानंतर काय झालं? हालेलुया. मेलेले लाजरसला येशूने परत एकदा जीवन दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच परमेश्वर आपल्या सोबत आहे.
जरी लाजरस मेलेला आहे तरी गुरु जीवन देणारा आहे, तो तुमच्या सोबत आहे. तुमची भाकर कमी पडायला लागली तर भाकरी वाढवणारा जो परमेश्वर आहे ते तुमच्या सोबत आहे. हालेलुया. जरी तुमच्या शरीरामध्ये रोग पीडा वाढलेला आहे, रोग बरे करणारा, चंगाई करणारा परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तुमचा गुरु दृष्टी आड जाणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता आपण सर्व लोक उभे राहू, एक आशीर्वाद स्वीकार करें. जसे सकाळपासून तुमने संदेश दिला, तुमच्यामध्ये अनेकांच्या मनातील भीती येशू दूर करून देत आहे. डोळ्याच्या समस्या येशू दूर करून देत आहे. अनेकांच्या मनातील राग दूर करून देत आहे. काही लोकांच्या सांधे जे दुखत आहे ते दूर करून देत आहे. काक्याच्या भागामध्ये गाठी सारखा झालेला आहे, अशा कोणाला ते स्पष्ट करत आहे. कोणाला तरी पाय पाहिजे तसं उचलता येत नाही, त्या व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद करत आहे. दुसऱ्यांना चॅलेंज करण्याचा सवय असलेले कोणतरी आहे, येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, चॅलेंज करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेतलेलं मला आवडत आहे. जीवनामध्ये ज्या ज्या लोकांना शाप दिलेला आहे ते शाप आपण माघारी घेऊ. परमेश्वराची दया आपण मागू. आपण आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभु तुम्हा बरोबर आसो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.